नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ प्राईम टाइम मध्ये सगळ्यात पहिली बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. फेरीवाले महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं आता मुंबई हायकोर्टाने ठणकावलंय. डोमेसाईल शिवाय राज्यात फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. तर महाराष्ट्रात रस्त्यावरती व्यवसाय करायचा असला तर तुमच्याकडे डोमेसाईल आता असायलाच पाहिजे. कोणीही येणार आणि रस्त्यावरती ठेला लावणार असं चालणार नाही असं मुंबई हायकोर्टाने ठणकावलंय. इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे. राज्यातही हाच नियम लागू करण्याचे आदेश आता मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. तर नेमका आदेश काय पाहूयात. रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजे. महाराष्ट्रात रस्त्यावरती व्यवसायासाठी डोमेसाईल आवश्यक असणार आहे. इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे आणि त्याच धर्तीवरती कोणीही येऊन रस्त्यावरती ठेला चालवणार असं आता महाराष्ट्रात चालणार नाही असं मुंबई हायकोर्टाने सांगितलंय. डोमेसाईल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश सुद्धा देणार असल्याचं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. तर एकंदरीतच गेल्या काही दिवसांमध्ये फेरीवाल्यांचा त्रास, त्यांची मुजोरी पाहताच हा महत्त्वाचा निर्णय म्हणून आपण याकडे पाहू शकतो. आता याची किती लवकर अंमलबजावणी होते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी हवामानासंदर्भात आहे. राज्यात थंडी कमी होत असून आता हळूहळू तापमानात वाढ होताना दिसतेय. विदर्भातल्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 37.2 इतकी तापमानाची नोंद झाली आहे. तर सोलापुरामध्ये 36 अंशांवरती आणि रत्नागिरी तसंच जेऊरमध्ये पारा हा 35 अंशांपर्यंत पोहोचला. पुढच्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशाराच हवामानशास्त्र विभागाने दिलाय. राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ ही कायम राहण्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय. तर आपण पाहतोय की उन्हाचा तडाखा वाढलाय. ब्रह्मपुरीमध्ये 37.2 अंश सेल्सिअस तापमान आहे. सोलापुरात 36 अंश सेल्सिअस आहे. तर रत्नागिरी आणि जेऊरमध्ये 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच असं सगळं वातावरण दिसतंय. इतका उन्हाचा चटका वाढतोय. अशात आता पुढे उन्हाळा कसा जाणार याचंच टेन्शन जनतेला आलंच दिसतंय. पुढे बातमीकडे वळूयात. देशातलं सगळ्यात मोठं वाढवण बंदर आता समृद्धी महामार्गाला सुद्धा जोडला जाणार आहे आणि त्यासाठी वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे वाढवण बंदर ते इगतपुरी हे अंतर केवळ 1 तासात पार करता येईल. या मार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर पुढच्या 3 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. चारोटी ते इगतपुरी हा महामार्ग पालघर आणि नाशिक अशा 2 जिल्ह्यांमधून जाणार असल्याचीही माहिती आहे. आणि या महत्त्वाच्या सविस्तर अशा बातम्यांनंतर आता वळूयात राजकीय बातम्यांकडे. मात्र त्यांचा घेऊयात वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. रत्नागिरी जिल्ह्यात माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम मशाल सोडून हाती धनुष्यबाण घेणार आहेत. सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे. तर गणपत कदम हे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. विदर्भाचा मागास शिक्का पुसण्यासाठी विदर्भात मोठे उद्योग आले पाहिजे अशी भूमिकाच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे. यवतमाळचा विस्तार मोठा आहे. या जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवरती आधारित उद्योग उभारून बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न असणार असंही संजय राठोड म्हणाले. बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये मुंडेंचा राजीनामा घेण्यावरती अंजली दमानिया ठाम आहेत. या प्रकरणातले मुंडेंवरचे आरोपांचे पुरावे त्यांनी सादर केलेत. मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेणार का असा सवाल आता अंजली दमानिया यांनी केलाय. धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावरती दबाव राहणार असाही दावा दमानिया यांनी केलाय. प्राध्यापकांची 4,300 पदं भरण्यात येणार आहेत.
प्राध्यापकांची 4,300 पदं भरवण्यात येणार आहेत। तसा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागानं अर्थ विभागाकडे सादर केलाय। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्यात सार्वजनिक विद्यापीठं आणि अनुदानित कॉलेजमध्ये 12,000 जागा रिक्त आहेत। देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन 14567 ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि यावरती मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधायचं आवाहन करण्यात येणार आहे। आझाद मैदानालगत असलेल्या फॅशन स्ट्रीटच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात येणार आहे। इथल्या अधिकृत गाळेधारकांची दुकानं एकसारखी दिसतील अशी रचना करण्यात येईल, तर खरेदी करणाऱ्यांना चालायला जागा तसंच थांब्याची सुधारणा करून फॅशन स्ट्रीटचा लुक बदलणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे। मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ आणि उपअभियंता पदासाठी 9 फेब्रुवारीला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे। मात्र यात पेपरफुटी होऊ नये म्हणून अधिकृत केंद्रावरती परीक्षा घेण्याची मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। पालिका आयुक्त भूषण गगरांना त्यांनी या संदर्भात निवेदनही दिलंय। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या सोलापुरात झालेल्या मारहाणीनंतर पहिला व्हिडिओ होता समोर आलाय। प्रणितनं पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत। सोबतच या प्रकरणात काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देखील दिली। पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना या प्रकरणात ताब्यात घेतलंय। पुण्यात वाहतूक पोलिसावरती हल्ला करणाऱ्याला अटक करून पोलिसांनी धिंड काढली आहे। वाहतूक पोलिसावरती दगडानं हल्ला करून पळून जाणाऱ्या या तरुणाला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे। शनिवारी सायंकाळी ज्या चौकात हा सगळा प्रकार घडला त्याच चौकात त्याची धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिला। पुण्यात गाड्या तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे। गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं। या आरोपींनी ज्या परिसरात गाड्या फोडल्या त्याच परिसरात त्यांची पोलिसांकडून वरात काढण्यात आली। आणि आता बातमी आहे लाडकी बहिणी संदर्भात अत्यंत महत्त्वाची। निकष डावलून जर लाडक्या बहिणींनी पैसे घेतले असतील तर ते पैसे परत घेतले जाणार असा दावा केला जातोय। पण खरंच हे पैसे सरकार वसूल करणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि मग नेमका आमच्या समोर काय आलं तुम्हीही पहा। लाडकीकडून 9,000 वसूल करणार। पैसे वसुलीसाठी अपात्र लाडकींची लिस्ट तयार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अपात्र लाडक्या बहिणींना आतापर्यंत दिलेले 9,000 रुपये वसूल केले जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय। कारण आताची लिस्ट आली आहे त्यामध्ये तब्बल 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। याच अपात्र लाडकींकडून प्रत्येकी 9,000 रुपये वसूल करणार असल्याचा दावा केल्यामुळे लाडकींच्या मनात भीती निर्माण झाली आहे। कारण आतापर्यंत मिळालेले पैसे अनेकांनी वापरले देखील आहेत, तर काहींना पैसे परत देणं शक्य नाहीये। मात्र या दाव्यात तथ्य आहे का हे आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूया। राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। या पडताळणीत आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय। अपात्र बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार आहे। हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची खरी माहिती लाडकींना देणं गरजेचं आहे। राज्यभरात 2.5 कोटी लाडकींना लाभ मिळतोय, त्यात 5 लाख लाडकी अपात्र ठरल्या आहेत। त्यामुळे या सगळ्यांकडून पैसे परत घेणार का? आतापर्यंत कोणत्या लाडक्या अपात्र ठरल्या आहेत ते देखील पाहूया। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलंय। ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा लाडकींना देखील अपात्र ठरवण्यात आलंय। कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी आहे त्यांना अपात्र ठरवलं गेलंय। तसंच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थींचा देखील यात समावेश आहे। काहींनी तर स्वेच्छेनं अर्ज मागे घेतलाय, तर काही अजूनही लाभ घेत आहेत।
छाननीत ज्या अपात्र ठरतायत त्यांचा लाभ बंद करण्यात आलाय. मात्र खरंच पैसे देखील वसूल करणार आहेत का? अधिक माहिती घेतली. कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. लाडकी योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. नियमबाह्य अर्ज भरलेल्या लाडकींचे अर्ज बाद केले जातील. अपात्र लाडकींना आता पैसे मिळणार नाहीत. दिलेले 9,000 रुपये परत घेणार ही केवळ अफवा आहे. 5 लाख अपात्र लाडकींच्या खात्यात पैसे गेल्यामुळे सरकारला 450 कोटींचा फटका बसलाय. मात्र लाडकींकडून पुन्हा पैसे घेणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या सविस्तर रिपोर्ट नंतर आता बोलूयात टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत. जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या 183 वरती पोहोचली आहे. यातील 21 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. तर आतापर्यंत राज्यात जीबी सिंड्रोममुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. बुलढाण्यातील टक्कल व्हायरसचं कारण महिना उलटून गेला तरी सुद्धा समजू शकलेलं नाहीये. जिल्हा ते राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य यंत्रणांसमोर हे आव्हान आता निर्माण झालंय. अजूनही रुग्णसंख्या वाढतच आहे. मात्र ना अचूक उपचार सापडलाय ना आरोग्य संस्थेचा अहवाल प्राप्त झालाय. त्यामुळे गावकरी मात्र चिंतित आहेत. खार लोको शेडला काल रात्री भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. अथक परिश्रमानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आणि या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. पण कार शेडचं मोठं नुकसान झालं. नवी मुंबईतले तब्बल 8,000 कंत्राटी कामगार उद्यापासून बेमुदत संपावरती जाणार आहेत. समान काम समान वेतन ही मागणी करत हे कंत्राटी कामगार गेल्या महिनाभरापासून आंदोलन करतायत. मात्र नवी मुंबई महापालिकेनं अजून त्यांची दखल घेतलेली नाहीये. तेव्हा कामगारांनी बेमुदत संपाचं हत्यार आता उपसलंय. जालन्यात एका शेतकऱ्याकडून चोरट्यांनी 1.5 लाख रुपयांची बॅग हिसकावून घेतली होती. या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान शेतकरी कापूस विक्री करून दुचाकीवरती गावी जात असताना ही घटना घडली. तसंच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढचा तपासही सुरू आहे. धाराशिवमध्ये परंडा शहरात ट्रॅक्टरची चोरी झाली. यावेळी चोरटा ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरी करून जात होता. मात्र ट्रॉली उलटली आणि त्यामुळे चोर फक्त ट्रॅक्टरचा हेड घेऊनच पसार झाला. दरम्यान पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने ट्रॉली उचलून पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे. तर चोराचा तपासही सुरू आहे. हार्ट अटॅक आल्यावरती तुम्ही तुमचा जीव अगदी सहज वाचवू शकता. फक्त 1 गोळी तुम्हाला जीवदान देणार आहे. हे आम्ही का म्हणतोय? कोणती आहे ही गोळी ज्याने आपला जीव वाचू शकणार आहे? याची आम्ही पडताळणी केली आहे. तेव्हा काय सत्य समोर आलंय पाहूयात. अगर किसी को हमारे सामने हार्ट अटैक हो रहा है, किसी तरह से हम कुछ कर सकते हैं कि थोड़ा डिले हो जाए, बच जाए कुछ? हार्ट अटैक हो रहा है इसका मतलब क्लॉट बन चुका. उस क्लॉट को डिसॉल्व करने के लिए हम लोग डिस्प्रिन देते हैं. वो एक टैबलेट, एक क्लोपिडोग्रोल करके गोली होता है 2 टैबलेट और एक एटोर्वोस्टैटिन कोलेस्ट्रॉल की. ये 3 को चबा के खा लेना चाहिए. ऐकलत? हार्ट अटॅक आल्यावर मोठ्या धोक्यापासून तुम्हाला डिस्प्रिन गोळी वाचू शकते असा दावा करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? 1 गोळी इतकी फायदेशीर आहे का? कारण लाखो लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे या दाव्यात तथ्य असल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो.
मात्र या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। डिस्प्रिन गोळी हार्ट अटॅक पासून वाचवणार। 3 रुपयांची गोळी वाचवेल तुमचा जीव। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐका। हार्ट अटैक हो रहा है इसका मतलब क्लॉट बन चुका। उस क्लॉट को डिसॉल्व करने के लिए हम लोग डिस्प्रिन देते हैं। डिस्प्रिन या गोळीमुळे रक्ताच्या झालेल्या गाठी विरघळून जातात आणि रक्तप्रवाह जोरात होऊन हार्टमुळे पुढील धोका कमी होतो असा दावा करण्यात आलाय। या दाव्यात तथ्य असल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो, त्यामुळे ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे। याबद्दल अधिक माहिती हार्ट स्पेशलिस्ट देऊ शकतात। आमचे प्रतिनिधी एक्सपर्टना भेटले, त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं। ॲक्यूट हार्ट अटॅक आल्यानंतर जर आपण इमिजिएटली डिस्प्रिन नावाची टॅबलेट जर घेतली तर डेफिनेटली बऱ्याच प्रमाणात अटॅकची इनिशियल ट्रीटमेंट होऊ शकते। त्याच्यामुळे अटॅक आल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या अगोदर डिस्प्रिन जर आपल्याकडे असेल तर ते घेणं फार महत्त्वाचं आहे। ह्याच्यामध्ये एक लक्षात असं घ्यायचं की डिस्प्रिन घेतलं म्हणजे अटॅक पूर्णपणे निघून जाईल आणि मला पुढच्या ट्रीटमेंटची गरज नाही असं नाही आहे। तुम्ही डिस्प्रिन घेणे आणि लगोपाठ लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणे, ज्यामुळे आपल्याला पुढची ट्रीटमेंट होऊ शकते। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। हार्ट अटॅक आल्यावर डिस्प्रिन गोळी घ्यावी। डिस्प्रिनमुळे अटॅकवर तात्पुरती ट्रीटमेंट होते। डिस्प्रिनमुळे ब्लॉकेजेस काही प्रमाणात कमी होतात। डिस्प्रिन गोळी चावून खाल्ल्यास उपयुक्त ठरते। गोळी खाल्ल्यानंतर तातडीनं उपचार घेणं गरजेचं आहे। डिस्प्रिन टॅबलेट ही 300 मिलीग्रॅम घ्यावी आणि दातानं तोडून जिभेच्या खाली ठेवायची असं डॉक्टरांनी म्हटलंय। त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय। तसंच ॲस्प्रिन गोळी ही हार्ट अटॅक आल्यावर फायदेशीर ठरू शकते, तरी देखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।